नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी आणि बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा आजचा मंगळवारचा निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा एक्सपायरीचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. कालचा ॲनालिसिस व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल, ॲनालिसिस व्हिडिओमध्ये जे आपण प्राइस ॲक्शन डिस्कशन केलं, त्या लेवल डिस्कशन केलं, त्या जर तुम्ही व्यवस्थितरित्या नोट करून ठेवल्या असतील किंवा त्या जर व्यवस्थितरित्या तुम्ही फॉलो करण्याचा प्रयत्न केला असेल तर तुम्हाला आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एक चांगला मोमेंटम मॉर्निंगमध्येच पकडता आलेला असणार आहे आणि जो की पूर्णच्या पूर्ण मोमेंटम आपण कालच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये तंतोतंत डिस्कशन केलेला होता. सो आय होप कालचा ॲनालिसिस व्हिडिओ आणि लेवलचा तुम्हाला आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये नक्कीच बेनिफिट झाला असेल, तुम्हाला त्यातनं काही ना काही शिकायला मिळालं असेल आणि तुमचा आजचा ट्रेडिंगचा सेशन जो असेल तो व्यवस्थितरित्या आय होप सक्सेसफुली पार पडला असेल. ओके. आणि टेलिग्रामवरती मी पोल देखील दिला होता. जवळजवळ 2000पेक्षा जास्त लोकांनी तिकडे वोट केलं होतं त्या पोलवरती. तर 80 ते 85% मित्रांना, जे लोक रोजच्या रोज व्यवस्थित व्हिडिओ बघतात, लेवल नोट करून ठेवतात, जवळजवळ 80 ते 85, मी सांगतो का याच्याकडे नीट लक्ष द्या, की डाटा असं सांगतो की 95% ट्रेडर आहेत ते स्टॉक मार्केटमध्ये लॉस करतात. आणि आपण जे डिस्कशन करतोय त्याच्यावरनं जर बघितलं तर 85% 80%पेक्षा जे ट्रेडर आहेत ते आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये प्रॉफिटेबल होते, म्हणजे त्यांचा ट्रेड हा सक्सेसफुल होता. सो किती डिफरंट आहे बघा. जर तुम्ही व्यवस्थितरित्या सगळे रूल्स, सगळ्या लेवल आणि प्राइस ॲक्शन जर व्यवस्थितरित्या जर तुम्ही फॉलो करत असाल किंवा शिकत असाल आणि त्या शिकण्यातनं तुम्हाला जर काही इम्प्रूव्हमेंट होत असेल तर त्याचा जो टक्का आहे तो किती हाय लेवलला गेलेला लक्षात घ्या. सो ज्या पद्धतीने तुमच्या पोलवरती रिस्पॉन्स होता ते बघून खूप छान वाटलं. जे पण आपण लोकांपर्यंत शिकवण्याचा प्रयत्न करतोय, लोकांना देण्याचा प्रयत्न करतोय, त्यातनं कुठे ना कुठे लोकांना मार्केट समजण्यासाठी फायदा होतोय आणि त्याचा जो रिझल्ट आहे तो रिझल्ट आपल्याला त्या पोलमधनं दिसतोय, तुमच्या कमेंटमधनं दिसतोय, तुमच्या इंस्टाग्राम असो किंवा टेलिग्राम असो जे तुम्ही मॅसेज करता त्यातनं दिसतोय. सो खूप छान वाटतंय आणि अशीच प्रगती तुम्ही करत राहा आणि जे पण मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतोय तो तुमच्यापर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचावा. ओके. सो त्यातनं काय आहे की एक जर्नी जी तुम्ही सुरू केलेली आहे, जे तुमचे प्लॅन आहेत तुमचे लाईफचे, त्याच्यातनं तुम्हाला काही ना काही शिकायला मिळेल आणि ही जर्नी जी आहे ही जर्नी तुम्ही कुठे ना कुठे जाऊन सक्सेसफुल होणार याची आशा धरतोय मी. ओके. सो आय होप तुम्हाला कालचा सेशनचा नक्की फायदा झालेला असणार आहे. आता मार्केटमध्ये काय होतंय, काय डिस्कशन करतोय, कसं मार्केट त्याच पद्धतीने मोमेंटम देतोय, हे काही खूप मोठं रॉकेट सायन्स नाही आहे. जे पण मी एक्सपिरियन्स घेतला आहे तेच तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो. तर खूप साऱ्या मित्रांचे कमेंट होते, क्वेश्चन होते की सर तंतोतंत तुम्ही जे काल सांगितलं तशा पद्धतीने मार्केट मोमेंटम करून गेलं, कसं काय बरं, ही काय मॅजिक आहे. आणि आजच नाही, वारंवार ते कमेंट, ते क्वेश्चन इंस्टाग्रामवरती, टेलिग्रामवरती, यूट्यूबवरती रिपीट होत असतात. सो बघा, ही सगळी जी गोष्ट आहे जे आपण मार्केटला ट्रॅक करतोय, जे मार्केट मी रोज तुमच्यासमोर ओपन करून दाखवते, जे तुमच्यासमोर रोज मी एक्सप्लेन करून दाखवते, ह्याच्यामध्ये सगळ्यात जो महत्त्वाचा वाटा जो आहे ना तो प्राइस ॲक्शनचा आहे. आणि प्राइस ॲक्शन काही मॅजिक नाही आहे. प्राइस ॲक्शन आपण मार्केटला कसा वेळ देतोय, कसं शिकतोय, कोणाकडून शिकतोय, हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असतं. त्याच्यामुळे खूप सारे लोक काय करतात की मार्केटमध्ये एंट्री करतात, लॉस करून ठेवतात भला मोठा आणि त्याच्यानंतर शिकायला जातात. तर असं ही जी कन्सेप्ट आहे ही कुठे ना कुठे चेंज करायला पाहिजे. आधी मार्केटला पैसे देण्यापेक्षा आधी तेच पैसे आपल्या स्वतःवरती लावणं गरजेचं आहे. कसं की जे पण आपण शिकतोय आणि शिकल्यानंतर आपल्याला मार्केट समजणार आहे, तर याच्या उलट लोक करतात, आधी मार्केट करतात, लॉस करून घेतात भला मोठा आणि त्याच्यानंतर शिकायचं ट्राय करतात. तर असं करू नका. काय होतं की आधी लर्निंगकडे फोकस करा, मग लर्निंग केल्यानंतर तुम्ही मार्केटचा विचार करू शकता. पहिलं तर येतंय का नाही ते विचार करा. ओके.
तर आपला जो कोर्स आहे तो स्पेशली प्राइज ॲक्शन आणि सेटअपनुसार आहे. प्राइज ॲक्शन काय आहे, सेटअप कसे बनतात, त्या सेटअपवरती आपण कसा व्ह्यू प्लॅन करू शकतो, बाबा रिस्क मॅनेजमेंट काय आहे, सायकोलॉजी काय आहे, हे तिकडे मी डिटेल्समध्ये सांगितलेलं आहे. तर एकदा जाऊन नक्की चेक करा. त्याची जी लिंक आहे ऑफिशियल लिंक ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. जॉईन करायचं आहे नाही करायचं आहे हा कम्प्लिटली तुमचा प्रश्न आहे. त्याच्याशी काही नाही की तुम्हाला करायचं आहे करा, नाही करायचं नका करू. तुम्हाला जर वाटलं की बाबा हे खरोखर तुमच्या ट्रेडिंग जर्नीला सूट होतं आहे, याच्यातून तुम्हाला काही बेनिफिट मिळू शकतो, तर तुम्ही नक्की जॉईन करू शकता. परंतु बाकी तोच क्वेश्चन की सगळं तुमच्या हातामध्ये, तुम्हाला करायचं आहे करा, नाही करायचं नाही करा. ॲज अ व्यवस्थित गायडन्स समजून घ्यायचं, समजून देण्याचं काम माझं आहे. बाकी तुम्हाला आधी ट्रेडिंग करायचं असेल तर आधी ट्रेडिंग करा, नंतर शिका. परंतु जर आधी शिकला आणि त्याच्यानंतर जर विचार केला मार्केटचा, तर तो जो पुढं रस्ता आहे तो एकदम व्यवस्थित बरोबरीच्या रस्त्यावर तुम्ही चालताय असं वाटेल. परंतु आधी जर भरकटला आणि जे पण काही कॅपिटल आहे, जे काही कॅपिटल ते जर मार्केटला दिलं आणि त्याच्यानंतर ना इच्छा राहत नाही, ना काही शिकायची इच्छा राहत नाही, ना मार्केट बघण्याची इच्छा राहत नाही. मार्केटला दोष देतात लोक, परंतु मार्केट हे सुपिरियर असतं. जो शिकतोय तो वाचतो, जो नाही शिकत तो नाही वाचत. ओके, सो खूप काही गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यामागचं कारण काय आहे की बाबांनो शिका, हे मुख्य कारण आहे. कुठं नाही शिका, हे मुख्य कारण आहे. ओके, सो चला, आय होप तुम्हाला व्यवस्थित गोष्टी समजल्या असतील. आता उद्या जर बघितलं तर उद्या बुधवार आहे, आज बघितलं तर मंगळवार होता, परवा दिवशी गुरुवार आहे. म्हणजे बुधवार हा जो दिवस आहे तो तुम्हाला मी सांगतो की सँडविच दिवस आहे. मार्केट त्या दिवशी थोडंसं आपल्याला कन्फ्युजन करू शकतं, मार्केट त्या दिवशी आपल्याला ट्रॅप करू शकतं. त्याच्यामुळे थोडंसं मार्केट आपल्याला सेफर साईड कसं विचार करू शकतो मार्केटचा, आपण प्राइज ॲक्शन काय बनते हेच बघून घेऊया. निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्सच्या लेवल डिस्कशन करूया. त्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा होईल, हरकत नाही आहे. व्हिडिओ जरी मोठा झाला तरी शेवटपर्यंत नक्की बघायचं ट्राय करा, कारण की प्रत्येक लेवलवरती काही ना काही मी ॲडव्हान्स गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तर त्याचा नक्कीच तुम्हाला तुमच्या या ट्रेडिंग जर्नीमध्ये शिकण्यासाठी फायदा होईल. ओके, तो व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. मला आश्चर्य वाटतं की इतकं मी जीव तोडून शिकवतोय, जीव तोडून सांगतोय, आणि आता मी असं बोलन की इतकं सांगून सुद्धा तुम्ही लाईक करत नाही. मी ओरडोरडून सांगतोय लाईक करा, कारण की काय होतं माहिती का, तुम्ही जर लाईक केलं, तुम्ही जर रिस्पॉन्स दाखवला तर ते काय होतं की इतरांपर्यंत ते व्हिडिओ आहे तो पोचण्यासाठी मदत होते. मग जसं तुम्हाला हेल्प होती, जसं तुम्हाला मदत होती, तसं होऊ द्या ना, इतरांपर्यंत जाऊ द्या ना. आणि मला काय वाटतं की मी जेवढं सांगतोय व्यवस्थितरित्या ते खूप लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. ते तर लिमिटेड लोकांपर्यंत पोहोचत असेल तर मग त्याचा जास्त काय बोलतात त्याला, इतकं एफर्ट्स घेतात त्याचा उपयोग होत नाही काही. ओके, तुम्हाला जर गोष्ट एखादी बघा, तुम्ही 2 लोकांमध्ये तुम्ही 10 तासाचं जर मोठं पूर्ण सांगितलं रामायण महाभारत आणि ते 2च लोक ऐकायला, तर तुम्हाला पुढच्या वेळेस सांगायला मजा येईल का? बिलकुल पण नाही. त्यामुळे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल लाईक नक्की करत जावा. कमेंट करायचं लोकांनी बंद केले का माहीत का? खूप ठराविक लोक आहेत रेग्युलर तेच कमेंट करतात. नवीन लोकांना आवडत नाही का काय होतंय किंवा कमेंट करता येत नाही मला माहीत नाही आहे. परंतु आय होप या व्हिडिओला 2000 लाईक आणि 500 कमेंट येणार हे मला खात्री आहे. त्याच्यामुळे लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे, कारण की या चॅनलवरती आपण स्टॉक मार्केट, प्राइज ॲक्शन, लेवल, काही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत त्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत असतो. नक्कीच तुम्ही या चॅनलचा बेनिफिट घेऊ शकता. ओके, व्हिडिओला सुरुवात करूया. तुमच्या समोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटा चार्ट आहे. आता इकडे जर बघितलं तर आपण काही लेवल डिस्कशन केलं होतं. सगळ्यात अगोदर बघा काय लेवल डिस्कशन केली होती. मी तुम्हाला क्लिअरली डिस्कशनमध्ये हे सांगितलं होतं. बघा इकडे लक्षात असेल तर मला सांगू शकता की बाबांनो, मी तुम्हाला सांगितलं होतं ही जी प्राइज ॲक्शन आहे ही काय आहे की थोडीशी प्राइज ॲक्शन इकडे नेगेटिव्ह आहे. आता मी तुम्हाला सांगितलं होतं की इकडे बघताना तुम्हाला वाटतं की मार्केट वर गेले, परंतु त्याच्यानंतर जर बघितलं तर आज मार्केटने डाऊन साईड मोमेंटम दिला. आता हा डाऊन साईड मोमेंटम आपण काल डिस्कशन केलं होतं का? येस, नक्की डिस्कशन केलं होतं. तुम्हाला लक्षात पाहिजे.
आता खूप लोकांचे असे देखील क्वेश्चन आहेत की सर तुम्ही कसं काय बरं असं की इकडे मार्केट आज वर गेलं होतं, जवळजवळ 150 पॉईंट वरती गेलं होतं, परंतु हा मोमेंटम येण्याचे चान्सेस का जास्त होते, रिस्क टू रेशो का इकडे फेवरेबल होता. मी तुम्हाला हे देखील सांगितलं होतं की मार्केट भलेही तुम्हाला 150 पॉईंट वरती गेलेलं दिसते, परंतु आलंय मार्केट किती 450 पॉईंट. त्याच्यामुळे ही फक्त रिकव्हरी आहे, छोटीशी पुलबॅक आहे. इम्पल्सिव्ह वेव्ह, करेक्टिव्ह वेव्ह, परत एक इम्पल्सिव्ह वेव्ह, आणि तेच मार्केटने आज हुबेहूब बुक करून दाखवलं. काही त्याच्यात एवढं मोठं नव्हतं, कारण की ते आपण काल डिस्कशन केलं होतं. ओके, सो आत्ता जरी बघितलं तरी आत्ता काय इकडे 1 तासाच्या टाईम फ्रेमवरती गेलो, हे देखील तुम्हाला मी डिस्कशन करून सांगितलं होतं लेवलवरून की ही जी रेंज आहे बघा, ही जी रेंज इकडे मार्क केली मी आता की 24,600 24,500 ही जी लेवल आहे, ही लेवल एक लक्ष्मण रेषा आहे. ती लेवल जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत मोठा सेलिंगचा मोमेंटम नाही, परंतु छोटे छोटे मोमेंटम आपल्याला बघायला मिळतात आणि तेच आपण फॉलो करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, सो आत्ता जर पाहिलं तर बघा किती सुंदर, म्हणजे इकडे मार्केटने लेवल पण ब्रेक केली, इनसाइड कॅन्डल पण केली आणि डाऊन साईड मोमेंटम आला. तर याच लेवलवरती इकडे होतं, तर तिकडेच आपण डे क्लोज करायला पाहिजे होता आणि खूप मित्रांनी केलेला देखील आहे. आता का बघा, ही सेकंड लेवल होती 24,600ची. बघा ही मोमेंटम इकडे निघाली, धडधड धडधड आला, इथे टेकला, त्याच्यानंतर खाली गेला का नाही. म्हणजे ही इम्पॉर्टंट लेवल होती. मी तुम्हाला काल लेवल पण ड्रॉ करून दाखवलं. बघा त्याच लेवलवरती किती वेळा यांनी सपोर्ट घेतलाय, किती कॅन्डल तयार केलेत बघा 5 मिनिटात, 1 2 3 4 5 6 7 8, परंतु लेवल ब्रेक झाली का नाही, कारण की हा एक स्ट्रॉंग सपोर्ट इकडे होता. मग इतका मोमेंटम जर मिळाला आपल्याला स्टार्टिंगमध्येच सेन्सेक्समध्ये, तर प्रीमियम अशा पद्धतीने उडाले की ब्लास्ट करून टाकला. पण निफ्टीमध्ये पण काही कमी नाही उडाले, खूप चांगल्या पद्धतीने प्रीमियम इथे मोमेंटम देऊन गेलेले आहे. ओके, सो आय होप तुम्हाला जे क्लिअर कट आपण ॲनालिसिस केलं होतं त्याचं काही ना काही उपयोग झालेला असणार आहे. आता मी संपूर्ण लेवल नाही रिमूव्ह करत आहे, कारण की लेवल टू लेवल मार्केट होतं, त्यामुळे थोडंसं लेवल आपण फक्त ॲडजस्टमेंट करतोय. तर आपण काय केलं, फक्त नो ट्रेडिंग झोन शिफ्ट केला आहे. कुठे शिफ्ट केला आहे, या रेंजमध्ये. आता ही रेंज कुठली आहे, 24,690 24,595, म्हणजे 24,600 आणि 24,700, 100 पॉईंटची रेंज आपल्याला मिळाली. मोठी रेंज वाटते का, वाटते थोडी मोठी रेंज. काय करायला पाहिजे, मोठी रेंज आहे तर काय हरकत नाही आहे. एक दिवस नाही आपल्याला वेव मार्केटने दिला, किंवा एक दिवस मार्केट जर राहिलं कन्सोलिडेशनमध्ये, नाही केली मार्केटने नो ट्रेडिंग झोन ब्रेक, तर काय फरक पडणार आहे का आपल्या कॅपिटलवरती, नाही पडणार आहे. त्याच्यामुळे जिकडे आपल्याला, आता मी तुम्हाला स्टार्टिंगलाच सांगितलं की सँडविच डे आहे, थोडासा चॉपी डे होऊ शकतो, थोडासा कन्सोलिडेशन मार्केट दाखवू शकतं, कारण की गुरुवारची एक्सपायरी परत निफ्टीची आहे. त्याच्यामुळे थोडंसं मार्केट कन्सोलिडेशन करू शकतं, आणि त्या कन्सोलिडेशनमध्ये आपल्याला काय पाहिजे, आपण अजून सेफ साईड पाहिजे, आणि सेफ साईड जाण्यासाठी बेस्ट झोन काय असतो, नो ट्रेडिंग झोन असतो. त्याच्यामुळे तिकडे जर बघितलं तर आपल्याला मल्टिपल टाईम सपोर्ट मिळतोय, मल्टिपल टाईम रेजिस्टन्स मिळतोय. तर त्या लेवलला जर थोडंसं आपण इज्जत दिली, पहिले तर इज्जत द्यायला शिका मार्केटला, लेवलला इज्जत जर दिली तर आपल्याला इज्जत मिळणार आहे मार्केटकडून. आणि तुम्ही जर मार्केटला इज्जत नाही दिली तर मार्केट लात मारून हाकलणार आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, हा जो नो ट्रेडिंग झोन आहे त्याला इज्जत देणं गरजेचं आहे. जो इज्जत देईल तो मार्केटची इज्जत घेणार, परंतु जो रॅन्डम गोष्टी ट्राय करायला जाणार, मार्केट त्याला कधीही इज्जत देणार नाही, त्याला पण नाही, त्याच्या कॅपिटलला पण नाही, कशालाच नाही. ओके, सो हा नो ट्रेडिंग झोन इम्पॉर्टंट आहे, त्याला नक्कीच आपण विचारात घेणार आहोत आता प्राइस ॲक्शन बघताना. बरं, हाय काय आहे, आजचा इंट्राडे हाय आहे तो कालचा आणि आजचा ऑलमोस्ट एकच आहे, 24,735. थोड्याशा लेवल मी इकडे काल आपण काय डिस्कशन केलं होतं की मार्केट बुलिश साईड गेलं तर थोडंसं स्लो राहील, रिस्क मॅनेजमेंट तिकडे इम्पॉर्टंट आहे, कारण की ट्रेंड असा काही बुलिश दाखवत नाही. आज पण तेच आहे की मार्केट ज्या पद्धतीने डाऊन साईडला आले, कन्सोलिडेशन केले, सपोर्ट घेतला आहे 24,600 वरती निफ्टी सपोर्ट घ्यायचा ट्राय करतोय. कालचा सपोर्ट निफ्टीने बघा, शुक्रवारचा सपोर्ट काल होल्ड केला होता लो, आजचा लो मार्केटनी होल्ड केलेला आहे, परंतु मार्केटची जी क्लोजिंग आहे ती थोडीशी कालच्या इंट्राडे हायपेक्षा कालच्या इंट्राडे हायपेक्षा थोडीशी लोअर साईडला आहे. त्यामुळे जर निफ्टी बघितलं तुम्ही तर थोडासा निगेटिव्ह आहे. त्याच्यामुळे न्यूट्रल आपण विचार करू शकतो. डाऊन साईडला पण काय इतकी मोठी अशी काही रॅली बघायला मिळायची शक्यता खूप कमी आहे.
परंतु लेवल काय बनतं ते डाऊन साईडला, तर ही जी एक लेवल आहे, ही जी बनली आहे, ही आपण कन्सिडर करू शकतो. आणि त्याच्यामध्ये एक छोटीशी लेवल बनते बघा इकडे, मल्टिपल टाईम रिजेक्शन ती. ओके, म्हणजे आपल्याला बुलिश साईडच्या पण लेवल मिळाल्या, सेलिंग साईडच्या लेवल मिळाल्या. आणि दिवस काय सांगतोय, थोडंसं मी डिस्कशन काय करतो मी, की थोडासा स्लो दिवस राहण्याचे चान्सेस आहेत. मग आपल्याला काय लेवल मिळालं ते, हा नोटेड झोन तुमच्यासोबत शेअर केला मी आत्ता. बरं, हा सपोर्ट जर ब्रेक होते तर काय लेवल मिळते, 24,595च्या खाली जर निफ्टी निघतोय तर काय लेवल मिळते, पहिली हा लो 24,545, फर्स्ट 24,510 सेकंड आणि 24,470 थर्ड. तर या काही छोट्या छोट्या लेवल आहेत, याचा विचार करू शकता. कॅपिटल थोडंसं उद्या कमी लावलं तरी हरकत नाही, म्हणजे तुम्ही लॉट साईज थोडी कमी केली बोथ साईडला, बुलिश साईडला देखील सेलिंग साईडला देखील, बोथ साईडला थोडीशी लॉट साईज कमी केली तरी काही हरकत नाही. सेफ मेंबरने इग्नोर केला तरी काय हरकत नाही, सेफ राहाल. 24,690ची जर लेवल ब्रेक होतीये, इकडे छोटंसं आपल्याला डबल बॉटम इकडे क्रिएट होऊन दिसतोय. छोटंसं स्कॅल्पिंग मोमेंटम आजचा आणि कालचा इंट्राडे आहे. 24,735 सेकंड, 24,780-85च्या आसपास लेवल आहे सेकंड. आणि थर्ड आहे 24,826 थर्ड लेवल. ते याचा विचार करू शकता सेलिंग साईडला. ह्या नो ट्रेडिंग झोन मात्र रिस्पेक्ट करा नो ट्रेडिंग झोनची. ओके, जायचं नाही. बँक निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये आणखी चांगली प्रायजेक्शन आहे, निफ्टीपेक्षाही भारी. ओके, तर बँक निफ्टी जर बघितला तर दोन्ही इंडेक्सपेक्षा आज बँक निफ्टी जास्तच फॉल झाला आहे. बघा इकडे आपण ती लेवल पण डिस्कशन केली होती. बँक निफ्टीने तर इनसाइड कॅन्डल तयार केल्या, मल्टिपल कॅन्डल तयार केल्या, परंतु जो पहिला जो हाफ होता ना बँक निफ्टीमध्ये तो खूप चॉपी होता, खूप कन्सोलिडेशनमध्ये होता, खूप अप डाऊन असा होता. परंतु सेकंड हाफमध्ये थोडासा बँक निफ्टी मोमेंटम स्लोली डाऊन साईडला आला आणि व्यवस्थितरित्या मोमेंटम डाऊन साईडला देऊन गेला. ओके, हरकत नाही आहे. आपण काल ही लेवल डिस्कशन केली त्याची, परंतु पहिली कॅन्डल खूप अफलातून विचित्र कॅन्डल होती, त्याच्यामुळे मे बी थोडंसं आजचं ट्रेडिंग सेशन बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करताना थोडंसं कठीण गेलं असेल. परंतु जर इकडे बघितलं तर ही क्लिअर कट एक प्रायजेक्शन होती. बघा, आता मी प्रत्येक गोष्ट लाईव्ह मार्केटमध्ये नाही सांगू शकत आहे. ओके, किंवा प्रत्येक गोष्ट ॲनालिसिसमध्ये काय होती ते नाही सांगू शकत. त्याच्यासाठी मी सांगत असतो की हे जे प्रायजेक्शन आहे ते काय बनतं, ते प्रायजेक्शन, हे प्रायजेक्शन तुम्हाला जेव्हा समजते ना तेव्हा तुम्ही तुमच्या अभ्यासाच्या जीवावरती तुम्ही व्ह्यू प्लॅन करू शकता. आणि तो सगळे जे सेटअप आहेत मी इकडे जे काही बनतात जे पण काय बनतात ते आपण प्रायजेक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये डिस्कशन केलेलं आहे. ते एकदा नक्की जाऊन चेक करू शकता, कारण की हे जे सेटअप आहेत ना हे खूप शिकल्यानंतर खूप व्यवस्थितरित्या प्लॅन करणं येण्यासारखे सेटअप आहे. तर त्याचा नक्की विचार करू शकता. ओके, सो आत्ता जर बघितलं तर ऑलमोस्ट सगळ्या डाऊन साईडचे लेवल बँक निफ्टीने अचीव केल्यात. परंतु तेच की जरी लेवल आपण सगळं डिस्कशन केलं असेल तर मला सांगायला, मला माझी वाहवाही करायला काय जाते, मला सांगायला की बघा आपण ही लेवल डिस्कशन केली होती 55,560ची, बघा पहिली ही लेवल, दुसरी ही, तिसरी, चौथी, सगळ्या लेवल बँक निफ्टीने हिट केल्या, बघा असं सांगण्यात काही लॉजिक नाही आहे. ॲज अ ट्रेडर मला माहिती आहे की ह्या जरी लेवल बँक निफ्टीपर्यंत आला आहे, परंतु त्याच्यामध्ये बँक निफ्टीने काय कांड केलेत ना, हे कांड ॲज अ ऑप्शन बाहेर आपण हँडल करू शकत नाही. कारण की इकडे जर तुम्ही इकडे सेलिंग साईडला असाल आणि ज्या पद्धतीने ही कॅन्डल आली परत रिकव्हरी, तर कुणी सेलरवाला इकडे दम नाही कोणाच्यामध्ये थांबण्याचा. ओके, सो अशा पद्धतीची कॅन्डलवरती नाही थांबू शकत. हां, त्याच्यानंतर जर इकडनं परत मग ही प्रायजेक्शन बघून जर सेलिंगचा विचार केला असेल तर हे थांबण्यासारखं आहे. परंतु फक्त मार्केटने लेवल फॉलो केल्यात ते पुरेसं नसतं, कशा पद्धतीने केलं ते इम्पॉर्टंट असतं. जसं की सेन्सेक्समध्ये दाखवतो तुम्हाला कशा पद्धतीने केलं होतं. ओके, आत्ता जर बघितलं तर सगळ्या लेवल रिमूव्ह करतो मी, काही लेवल याच्यामध्ये हे नाही आहे. आणि इकडे थोडंसं जर चार्ट आपण पुढं बघितला 15 मिनिटावरती नेला, तुम्हाला एक चॅनल इकडे क्रिएट होताना दिसतो, एकदम नॅरो चॅनल आहे. ओके, ज्या पद्धतीने चॅनल आहे खूप काय असं कॉन्फिडन्स देण्यासारखा नाही आहे, परंतु एक चॅनलमध्ये आहे एवढं दिसतंय ना तुम्हाला, हे लक्षात घ्या. बरं, 1 तासाचा टाईम फ्रेमवरती गेलो, बाबा काय दिसते इकडे खरं तर आलाय खाली, पण काय आहे इम्पॉर्टंट सपोर्ट, हा सपोर्ट आहे. तर आपण एकदा सपोर्ट मार्क करूया एकदम, म्हणजे आपल्याला समजून येईल की 55,150चा एक सपोर्ट आहे, ज्या सपोर्टवरनं काय होऊ शकतं,
बँक निफ्टीमध्ये बाउन्स बघायला मिळू शकतो. म्हणजे आता जर बघितलं तर 50,150 काही खूप लांब नाही आहे बँक निफ्टी आजच्या क्लोजिंगपासून. ओके, सो त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं सेफर साईड जर राहायचं असेल तर सिम्पल एक इकडे लाईन ड्रॉ करतो मी तुमच्यासाठी समजण्यासाठी. ट्रेंड लाईन असं समजून घ्या. ओके, इकडे जर बघितलं तर हा एक रिसेंटली सपोर्ट आहे, आपण 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती बघितले. ओके, रिसेंटली. तर आता काय होतं की हा एक स्ट्रॉंग रिसेंटली सपोर्ट आहे. तर इथं पॉसिबिलिटी काय बनते, रिस्क टू रिवॉर्ड रेशो काय बनतोय, या लेवलच्या जर वरती बँक निफ्टी आहे. कुठली लेवल आहे ही, 55,150च्या जर वरती बँक निफ्टी आहे आणि कुठेही या इकडे जर कुठेही बुलिश प्राइस ॲक्शन झाली किंवा ही जी ट्रेंड लाईन आहे ही ट्रेंड लाईन जर ब्रेक करून जर सस्टेन झाली वरती, तर एक बुलिश मोमेंटम बघायचे चान्सेस काय आहे, हाय पॉसिबिलिटी आहे. मग रिस्क टू रिवॉर्ड कुठे जातोय की ऑलरेडी इकडनं एक सेलिंग आहे, अजून फ्रेश सेलिंगसाठी आपल्याला एक पुलबॅक घेणं गरजेचं आहे. ओके, पुलबॅक घेणं गरजेचं आहे बँक निफ्टीने आणि त्याच्यानंतर मग आपण या लेवलवरनं एखादा सेलिंगचा विचार करू शकतो. परंतु आत्ता जो रिस्क टू रिवॉर्ड बनतोय तो बनतोय बुलिशच्या साईडला. का, तर तुम्हाला इकडे दाखवलं काचं उत्तर पाहिजे तुम्हाला, आणि ते जर उत्तर तुमच्याकडे असेल तर तुम्ही कॉन्फिडन्सली विचार करू शकता. काचं उत्तर काय आहे की ही लेवल आहे. ही लेवल एक बुलिश मोमेंटम डाऊन साईडला एक चॅनल क्रिएट केला, खाली आला. बघा ह्या लेवल जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत सेलिंगचा विचार अग्रेसिव्हली जायचंच नाही. मी तर म्हणून विचारच करू नका. परंतु ह्याच लेवलवरती आपल्याला एक बुलिश मोमेंटम देखील बघायला मिळू शकतो आणि ते मी तुमच्यासोबत इकडे डिस्कशन केलेलं आहे. काय डिस्कशन केलं की इकडे तुम्हाला एक चॅनल दिसतोय. आता इकडनं जर ब्रेक केला, हा स्विंग जर इम्पॉर्टंट आहे, हा स्विंग जर एक पुलबॅक घेऊन ब्रेक केला किंवा आजचा इंट्राडे हाय जरी इंट्राडे हाय खूप उशीर म्हणजे लांब होईल. हा जर स्विंग ब्रेक केला तर याच्यावरती म्हणजे साधारण आपण 55,400च्या आसपास जर लेवल ब्रेक केली आफ्टर पुलबॅक, तर मग एक बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. तो 55,700 पर्यंत जाण्याचे चान्सेस आहेत. मे बी 55,800 देखील आपल्याला दाखवू शकतो. आता त्या पद्धतीने आपण लेवल मार्क करूया. ओके, डाऊन साईडला हा सपोर्ट झालाय, रेजिस्टन्स काय बनतोय तर हा स्विंग आणि कन्सिडर करायचं नो ट्रेडिंग झोन. बरं, आता 55,520ची जर लेवल ब्रेक होती तर काय लेवल बनतात इकडे, या स्विंगला कन्सिडर करू शकतो आपण 55,700. ओके, सेकंड लेवल जर बघितली तर दिस वन आणि थर्ड वन जर बघितली तर ही, म्हणजे 55,900च्या आसपास आपल्याला बँक निफ्टी जाताना दिसू शकतो. ओके, थोडीशी ही लेवल मी थोडंसं सेफर साईड जाण्यासाठी आणखी डाऊन साईडला घेतोय. ओके, ठीक आहे, चला. म्हणजे काय आपल्याला लेवल बघायला मिळालं ते की एक चॅनल तुम्हाला दाखवला, ट्रेंड लाईन तुम्हाला दाखवली, जाऊ द्या वरती. इकडे ह्या स्विंग ब्रेक करू द्या. 55,520ची जर लेवल ब्रेक होती तर एक बुलिशचा विचार करू शकतो आपण या लेवलपर्यंत. 55,668, 55,821 आणि 55,920 या ज्या लेवल आहेत या बुलिश साईडला आपल्याला बघायला मिळू शकतात. डाऊन साईडला काय बघायचं, डाऊन साईडला ही लेवल तर आहेच, परंतु इम्पॉर्टंट लेवल कुठली आहे, 55,150. ती पण फक्त येऊन ब्रेक करण्यात लॉजिक नाही आहे. ती पण येऊन फक्त ब्रेक जर केली तर ही प्रायजेक्शन सुटेबल नाही आहे सेलिंगसाठी. काय व्हायला पाहिजे, इकडे थोडंसं असं कन्सोलिडेशन करायला पाहिजे. कन्सोलिडेशन करून एक दिवस होल्ड करायला पाहिजे, म्हणजे उद्याचे दिवस आपल्याला सेलिंगचा विचार जास्त करायचा नाही. परंतु जर मार्केटने मोमेंटम केली अशी खाली येऊन जर सेकंड हाफमध्ये जर 55,150ची जर लेवल ब्रेक होती तर मग सिनेरो सेलिंग साईडला शिफ्ट होताना दिसू शकतो. मग काय सिनेरो होते सेलिंग साईडला शिफ्ट झाल्यावरती, काय लेवल ओपन होतं ते बघूया. बघा मी तिकडे बघत पण नाहीये. ओके, तिकडेच्या साईडला बघत पण नाही. जे पण मार्केटने आधी लेवल केलं ते त्या लेवलवरती डिस्कशन करतो. बघा काय लेवल बघायला मिळाल ती इकडे फर्स्ट लेवल, सेकंड लेवल जर बघितलं तर हा सपोर्ट, थर्ड लेवल जर बघितलं तर हा सपोर्ट. बघितलं का मी तिकडे, मी बघू शकत नाही जोपर्यंत मला हिस्ट्री मार्केटनी रिसेंटली काय केलं ते जर माहीत नसेल तर. ओपनमध्ये लेवल म्हणजे जिकडे फक्त त्या लेवल आहेत त्या साईडला जर जायचं असेल तर आपल्याला मार्केटनी अगोदर काय केले ते बघणं गरजेचं आहे. ओके, आता कुठला डायलॉग आहे, कोणाला मॅच होते ते तुमचं तुम्ही ठरवा. ओके, परंतु ठीक आहे, चला 5 मिनिटं टाईम फ्रेमवरती जाऊया आणि परत चार्ट आपण रिसेट करूया. बघा काय लेवल मिळेल तर आपल्याला
आफ्टर कन्सोलिडेशन जर 55,150 ची लेवल ब्रेक होती तर राऊंड लेवल आहे 55,000, 54,810 आणि 54,650. ते या लेवल सेलिंग साईडला बघायला मिळतं. ते निफ्टी असो, बँक निफ्टी असो किंवा सेन्सेक्स असो, सगळ्यांच्या लेवलचा स्क्रीनशॉट मी टेलिग्रामवरती देत असतो. त्यामुळे टेलिग्रामला जर जॉईन केलं नसेल त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. चला या इकडे. आता साहेबांची आज एक्सपायरी होती आणि भरपूर व्यवस्थित पद्धतीने साहेबांनी लेवल फॉलो केलेल्या आहे. तुम्हाला क्लिअरली सांगितलं होतं की इकडे ट्रेंड लाईन आहे. इकडे जर बघितलं तर 80,900 ची लेवल होती. आता 2 कन्फर्मेशन होते. एक तर इनसाइड कॅन्डल देखील होती, एक लेवल पण ब्रेक झाली होती. ही लेवल ब्रेक झाली त्याच वेळेस मी टेलिग्रामवरती म्हणजे लर्निंग ग्रुपवरती अपडेट देखील केलं होतं की इनसाइड कॅन्डल आणि डाऊन साईडचे लेवल ब्रेक होतात. एक डाऊन साईड मोमेंटम पॉसिबल आहे. तर तिकडनं टक 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 करत आला, खाली इथपर्यंत आला. इथपर्यंतच मोमेंटम कॅप्चर करण्यासारखा होता. त्याच्यानंतर हा पूर्णतः कन्सोलिडेशनमध्ये गेला. आणि मी वारंवार टेलिग्रामवरती अपडेट देखील दिलेलं होतं की कॉलपुट करत बसू नका. ओके. सो ओव्हरऑल जर बघितलं तर व्यवस्थितरित्या मार्केटने लेवल फॉलो केलेलं आहे. स्पेशली सेन्सेक्सची एक्सपायर होते. बघा हा मोमेंटम कॅप्चर करण्यासारखा होता का? लेवल 1, 2 ऑलमोस्ट तिसऱ्या लेवल पण ते गेला होता का कॅप्चर करण्यासारखा? होता ना. एक तर सेटअपनुसार पण लेवल होती, एक तर लेवल ब्रेक होती. लेवल ब्रेक करून सेटअप तयार केला, सेटअपचा लो ब्रेक होतं, त्याच्यानंतर शार्प डाऊन साईड मोमेंटम आलाय. आता तुम्हाला कितपत समजतं मार्केट ते इम्पॉर्टंट आहे. लेवल तर बघा, आता एक्झाम असतो, एक्झाममध्ये कोणाला आता ते उदाहरण द्यायलाच नको, मी तर बोलतो जाऊ दे, कारण की त्या उदाहरणावर थोडं कॉन्ट्रोवर्सी होऊ शकते. चला हरकत नाही. सगळ्या लेवल रिमूव्ह करतोय. स्ट्रॉंग सपोर्ट बिल्ड केला इकडे. बघा इकडे कोणती लेवल आहे. तर इकडे जर रिसेंटली जर बघितलं तर काय माझ्या मनाने सांगतोय का मी सपोर्ट? बिलकुल पण नाही. का नाही सांगत बिलकुल? बघा मी इकडे लेवल ड्रॉ केला आणि ते लेवल इकडे कनेक्ट झाल्यात ऑटोमॅटिकली. दिसतोय तुम्हाला? बरं, आता एक बाउन्स मला अपेक्षित आहे इकडनं. आहे म्हणजे काय लगेच विचार नाही करायचा लगेचच बाउन्स अपेक्षित आहे. तर त्याचं का अपेक्षित आहे, काय आहे त्याच्या मागच्या सगळं लॉजिक समजून घ्या. ओके. इकडे मी एक लेवल ड्रॉ करतोय. बेसिकली 80,495, 80,500 चे लेवल आहे. आता एक बाउन्स अपेक्षित आहे. मला उद्या किंवा परवा एक बाउन्स अपेक्षित आहे. सेन्सेक्समधनं, निफ्टीमधनं, बँक निफ्टीमधनं. ओके. तिन्ही इंडेक्समध्ये. म्हणजे बेसिकली पुढचे 2 ते 3 दिवस, उद्यापासून जरी कन्सिडर केलं तर चालेल, उद्या 1, 2, 3 दिवस मार्केट एक बुलिश मोमेंटम दाखवू शकतं. पॉसिबिलिटी हाय आहे. ओके. बाकी आता आपण एका प्लॅटफॉर्मवरती आहे तर तितके मला कॉन्फिडन्सली म्हणजे शुअरिटी असली तरी तुम्हाला दाखवू शकत नाहीये. ओके. इकडे काय आहे, लिमिटेशन असतात. कुठलीही गोष्ट तुम्हाला आपण एका प्लॅटफॉर्मवरती आहोत, त्याचे काही लिमिटेशन असतात किंवा सेबीचे काही गाईडलाईन्स असतात. ज्या पद्धतीने सांगतोय त्याचा विचार करा, प्राइस ॲक्शननुसार विचार करा. ओके. बघा इकडे पण एक मल्टिपल टाइम इकडे सपोर्ट घेतला होता. रिसेंटली पण हा खूप मोठा सपोर्ट आहे. आता एक बाउन्स कधी अपेक्षित आहे? जोपर्यंत 80,500 ची लेवल टिकतीये. 80,500 ची लेवल टिकतीये तोपर्यंत सेलिंगचा व्ह्यू बनत नाही. बरं, ही लेवल ब्रेक झाली तर सेलिंगचा व्ह्यू बनतोय का? येस बनतोय. त्याच्यासाठी काय लेवल आहे आपण ते डिस्कशन देखील करणार. परंतु आत्ता जो ॲग्रेसिव्ह व्ह्यू आणि जो रिस्क टू रिवॉर्ड रेशो मी तुम्हाला बँक निफ्टीमध्ये देखील सांगितलंय, आत्ता सेन्सेक्समध्ये देखील सांगतोयच आहे की जो रिस्क टू रिवॉर्ड रेशो आहे तो कुठे बनतोय? बुलिश साईडला बनतोय. बरं, आता मग आता तो काय करू शकतो? तो एखादी लेवल अशी ठपकनी सगळ्यांना बसवून इकडे आणि असा पळवल. त्यामुळे डायरेक्ट लेवलवरती जायचं नाही सेलिंग साईडला. बरं, नाही खाली ब्रेक केला आणि इकडेच होल्ड करून जर लेवल ब्रेक करायला लागला, 80,800 ची लेवल लक्षात ठेवायची. साधारण 100 पॉईंटचा आहे स्पेस आपल्याकडे. या लेवलच्या वरती जर सस्टेन होतोय तर हा जे रेजिस्टन्स आहे तो रेजिस्टन्स तोडत जाण्याचे चान्सेस आहेत. सो काय व्ह्यू बघायला मिळतो आपल्याला? आपण काय इकडे डिस्कशन केलं? 80,800 ची लेवल. म्हणजे बेसिकली आजचा इंट्राडे स्विंग हा बनतोय. तर थोडं आपण सेफर साईड जाऊया. 80,838 आणि ह्या लेवलवरती आपण काय करतोय? नो ट्रेडिंग झोन कन्सिडर करतोय. ओके.
तर इकडे थोडं कन्सोलिडेशन, थोडं ही लेवल ब्रेक आणि त्याच्यानंतर जर लेवल ब्रेक होती तर पहिला स्विंग काय आहे, दुसरा स्विंग काय आहे, तिसरा स्विंग काय आहे, या लेवलला आपण मार्क करणार आहोत. तर पहिला स्विंग काय आहे 81,000, दुसरा स्विंग काय बनतोय 81,200, तिसरा स्विंग काय बनतोय 81,336, चौथा स्विंग काय बनतोय 81,500. तर या काय लेवल आहेत, ह्या मार्केट बुलिश साईडला जाताना दाखवू शकतं सेन्सेक्समध्ये. ओके. आजकाल तुम्ही निफ्टी बघून जात असाल, कोणी सेन्सेक्स बघायला थांबत असाल, तर सेन्सेक्समध्ये देखील मी तितकाच वेळ देतोय तो निफ्टीमध्ये देतोय. कारण की प्रायझेक्शन खूप चांगल्या पद्धतीने झाली तर ते एक्सप्लेन करायला जास्त चांगलं वाटतं. तर तशा पद्धतीने बघा, रोज मार्केट खाली पडतच होतं. रोज आपण म्हणतोय. परंतु कुठे ना कुठे वेगळी प्रायझेक्शन मार्केट ट्विस्ट करते, मार्केट प्रायझेक्शन चेंज करते, मार्केट थोडंसं वेगळ्या डायरेक्शनला जाताना बघते. तर ते कसं एक्सप्लेन केलंय, ते कसं तुम्हाला समजते याचा विचार नक्की करा. ओके. आता या लेवल मार्क करा. ओके. 81,017, 81,200, 81,336. काही लोकांना लेवल दिसत नाही, छोटे मोबाईलवरती बघतात ना, त्यामुळे दिसत नाही, म्हणून लिहून सांगतोय मी. ओके. तर या काही लेवल आहेत, मार्क करा. डाऊन साईडला जाण्यासाठी 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती येऊ आपण. काय झालं होतं लास्ट टाइम इकडे, काय केलं होतं सेन्सेक्सनी, बघा इकडे मोमेंटम मोठे दिले होते. बेसिकली जर बघितलं तर थोडे फास्ट मोमेंटम होते, कारण की ते एक इम्पॉर्टंट लेवल आहे. ओके. चला, या काही लेवल आपल्याला डाऊन साईडला बघायला मिळतात. चान्सेस कमी आहेत, परंतु मार्केट आहे, काहीही करू शकतं, कशाही पद्धतीने मार्केट चालू शकतं. आपण त्यासाठी तयार पाहिजे. बघा, ही जी लेवल आहे 80,500ची, ही जर ब्रेक होती, छोटासा टप्पा खाऊन पुलबॅक घेऊन, टप्पा इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर मग 80,290, 80,146 आणि 80,000 या ज्या लेवल आहेत त्या ओपन होतात. तर क्लिअर व्ह्यू मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला, एकदम सुटसुटीत आणि मोकळ्या पद्धतीने, जेणेकरून नवीन असाल तरी समजेल, थोडंसं मिडियम लेवलला असेल तरी समजेल, ॲडव्हान्स असेल तर तुम्हाला समजूनच जाईल. ओके. सो ओव्हरऑल जर बघितलं तर स्ट्रक्चर जे आहे ते कंटिन्युअसली निगेटिव्ह साईडला होतं. आता कुठे ना कुठे मार्केट अशा लेवलवरती आलेलं आहे जिकडनं आपल्याला बाउन्स पण बघायला मिळू शकतो अपसाईडला, जिकडनं आपल्याला एखादी स्ट्रॉंग लेवल जर सपोर्टची ब्रेक झाली तर धबधबा वाहताना दिसू शकतो मार्केटच्या खालच्या साईडला. ओके. म्हणजे फॉल मोठा येऊ शकतो. सो ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केट थोडंसं एका अशा लेवलवरती आहे, एका कठड्यावरती आहे, जिकडनं आर किंवा पार होणार आहे. सो चला, आय होप तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्सच्या व्यवस्थित लेवल समजले असतील. लेवल जर आवडले असेल, व्हिडिओ जर आवडला असेल, लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.